विधानसभा चुनाव के पहले सभी दलों की बैठकों का दौर जारी है। उसी बीच महायुति की बात की जाए तो लोकसभा चुनाव में जो हुआ उसकी पुनरावृत्ति विधानसभा चुनाव में ना हो और तीनों प्रमुख पार्टियों में समन्वय बना रहे, इसको लेकर बैठक जारी है। इसी के तहत कल नागपुर में पूर्व विदर्भ की बैठक संपन्न हुई। गौरतलब है कि साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन में बने हॉल में यह बैठक हुई। इस बैठक में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, मंत्री सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, विधायक मनीषा कायंदे सहित 3 पार्टियों के नेता, कार्यकर्ता और विधायक मौजूद रहे। इस दौरान तीनों दलों के नेता ने गठबंधन के कार्यकर्ताओं को एक साथ मिलकर चुनाव में उतरने के और दूसरे की सहायता करने का आह्वान किया। अगर लोकसभा चुनाव को देखें तो पूर्व विदर्भ भाजपा सहित महायुति के लिए यह बड़ी परेशानी का सबब बनकर उभरा है। राष्ट्रवादी कांग्रेस सहित भाजपा के तमाम बड़े नेता इन्हीं क्षेत्र से आते हैं। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एनसीपी के कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री सुधीर मुनगंटीवार, धर्मराव बाबा आत्राम सहित अन्य बड़े नेता इन्हीं क्षेत्रों से है। लेकिन इसके बावजूद महायुति को हार नहीं बल्कि करारी हार का सामना करना पड़ा, जिसमें नागपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र से भाजपा की हाई प्रोफाइल सीट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी अपना पाला बचाने में कामयाब रहे। तो लेकिन मत प्रतिशत घट जाने से महायुति और खासकर भाजपा की चिंता में बढ़ोतरी हो चुकी है। बहरहाल कल की बैठक में पूर्वी विदर्भ की 32 सीटों पर समन्वय किया गया ताकि विधानसभा में लोकसभा जैसी निराशा न मिले। इस समय मौजूद नेताओं ने अपने विचार रखे, जहां बोलते हुए सुधीर मुनगंटीवार ने कहा कि लोकसभा चुनाव में झूठ की बुनियाद पर महाविकास आघाड़ी ने जीत हासिल की, लेकिन आगामी विधानसभा चुनाव में हम मिलकर चुनाव लड़ेंगे। जाति धर्म छोड़कर केवल महायुति कार्यकर्ता के तौर पर काम करेंगे। यही नहीं, लाडली बहन योजना का विरोध करने वालों पर मुनगंटीवार ने कहा कि इन योजनाओं को बंद करने की साजिश करने वालों को हम सबक सिखाएंगे। जगातल्या सर्वात जास्त वाघ असणाऱ्या भूमीतून आपण सर्वजण विजयाचा शंखनाद करण्यासाठी एकत्र आलोय। भारताच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूरमधून महाविकास आघाडीला चेतावणी देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलोय। ज्या दीक्षाभूमीवर विश्वरत्न महारत्न बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधात एल्गार सुरू केला, ज्या भंडारा लोकसभेत पंडित नेहरूंनी विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासाठी मुक्काम केला, त्याच विदर्भाच्या भूमीतून बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी महायुतीचा कार्यकर्ता इथे एकत्र आलाय। आणि मला विश्वास आहे की महायुतीचा हा कार्यकर्ता या देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूरमधून आपापल्या गावामध्ये विजयाच्या संकल्पाचा संदेश घेऊन जाईल। विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल। ही प्रयत्नाची पराकाष्ठा कोणी आमदार व्हावा, कोणी मंत्री व्हावा यासाठी नसून, हा विजय फक्त आमचं सरकार यावं यासाठी नसून, हा विजय आम्हाला हवा आहे तो भामरागडच्या आदिवासी बांधवाच्या कल्याणासाठी। हा विजय हवा आहे या महाराष्ट्रातल्या 2,48,00,000 बहिणीच्या 1,500 रुपयाची योजना बंद करण्याचं दुष्ट स्वप्न पाहणाऱ्यांना तोंड घशी पाडण्यासाठी आम्हाला विजय हवाय। आमच्या लाडक्या भावाच्या योजनेला बंद करण्याची काळी इच्छा घेऊन राजकारणात काम करणाऱ्या राजकीय पक्षाला धडा शिकवण्यासाठी हा विजय हवाय। साथ ही बैठक के दौरान बोलते हुए विधान परिषद विधायक कृपाल तुमाने ने भी अपने विचार रखे। लोकसभा निवडणुकीच्या नंतर अनेकांना वाटत होतं की आता आपल्या बैठका सुरू व्हायला पाहिजे, कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे। अनेक मतदारसंघामध्ये आमचे आमदार जे आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली, परंतु ज्या ठिकाणी आमचे आमदार नाहीत, परंतु आम्हाला 288 जागेवरती लढून महायुतीला यावेळेला 200 जागा निवडून आणायची आहे, हा प्रण आपल्याला करून
आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा यांनी निश्चय केला आणि एक योजना त्यांनी तिघांनी मिळून बनवली की या राज्यामध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम आता महायुतीचा व्हायला पाहिजे। आणखी जे घटक दल आहे, छोटे घटक दल आहे, त्यांनासुद्धा यामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे। त्यांचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। परंतु एक गोष्ट आपण सुद्धा आता सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आलेले आहेत। आपण सर्व तालुका प्रमुखपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावलं। ही समन्वय समिती आहे। या समन्वय समितीची जी काही रचना आहे ती माझ्या मते आता सर्व विधानसभेपर्यंत जायला पाहिजे, कारण आपण जिल्ह्यापर्यंत करण्यापेक्षा ज्या विधानसभेपर्यंत निवडणुका होणार आहे, महत्त्वाचं सर्व म्हणजे जिल्ह्याची तर राहीलच राहील, पण जिल्ह्याच्या अंडर काम करणारी एक विधानसभेच्या स्तरावरची सुद्धा ही समन्वय समिती असावी। कारण निवडणूक लढत असताना त्या निवडणुकीला नाहीतर आपल्याला माहिती आहे या मतदारसंघाचा कार्यकर्ता तिकडे दुसऱ्या मतदारसंघात जात असतो। कारण समजा उदाहरणार्थ नागपूर शहरामध्ये निवडणुका असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल तर शहराच्या ग्रामीणमध्ये जात असतो। पण जर आपण विधानसभा वाईज अशा समन्वय समित्या बनवल्या तर त्याचा उपयोग नक्कीच फक्त त्या मतदारसंघासाठी होईल।